नमस्कार. आज एका गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयावर माझं मत मांडण्यासाठी मी आलो आहे. सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं की त्यासोबत ब्राह्मणांना, ब्राह्मण विचारवंतांना शिव्या घालण्याची एक नवी पद्धत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि ब्राह्मण यांचा कसलाही संबंध नव्हता हे दाखविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ सर्वाधिक मुसलमान सरदार होते असा नवा इतिहास देखील मांडला जातो आहे. शिवाजी महाराज आणि ब्राह्मण या दोघांच्या मध्ये वैरच होतं असं दाखविण्याचा एक प्रयत्न मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे. या प्रयत्नाला संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना बळ देत आहेत. ब्राह्मण इतिहासकारांना बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो आहे आणि हाच विषय राज ठाकरेंनी मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणत्या जातीच्या माणसानं मांडला हे अधिक पाहिलं जात आहे. आमच्या धडावर आमचं डोकं कुठं होतं हा साधा प्रश्न विचारून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होतोय. आणि या सगळ्या प्रयत्नांच्या मागे शरद पवार आहेत हे सर्वश्रुत आहे. शरद पवारांनी सातत्यानं नवा इतिहास, आधुनिक इतिहास असं म्हणत या बदललेल्या इतिहासांना आणि इतिहासकारांना प्रोत्साहन दिलेलं आहे. शरद पवारांनीच या अशा अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. शरद पवारच म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव नव्हते, ते कधीच नव्हते असा इतिहासही शरद पवार या आधुनिक इतिहासकारांचा संदर्भ देऊन मांडत आलेले आहेत. शरद पवारांनी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या, खरा इतिहास मांडणाऱ्या इतिहासकारांना खोटं ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी एक अशी यंत्रणा उभी केली की या सगळ्या विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान समजलं जाईल आणि काही लोक त्यावरती तुटून पडतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बोलायचं म्हटलं आणि तो अन्य कोणी असेल तर, ब्राह्मण असेल तर, अन्य कोणी हा शब्द नको वापरायला, ब्राह्मण असेल तर त्यावर तुटून पडणारी मंडळी देखील पवारांनीच जन्माला घातली. कशाही स्वरूपामध्ये हा विषय मांडणाऱ्या लोकांना बदनाम करायचं, त्यांचे काही विषय समोर येऊ द्यायचे नाहीत यासाठीचाच हा प्रयत्न होता. असंच एक प्रकरण म्हणजे जेम्स लेनचं प्रकरण. जेम्स लेन नावाचा एक हरामखोर अमेरिकन विचारवंत, ज्याला भारतात फक्त आणि फक्त बुटानच मारलं पाहिजे असा अभ्यासाला भारतीय पुस्तकं वाचतो, त्या आधारे एक पुस्तक लिहितो आणि शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या नावाचं तो पुस्तक लिहितो. त्या पुस्तकामध्ये असे काही घाणेरडे विचार पेरतो की ज्याचा उल्लेखही करताना महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाईल. या पुस्तकावरून महाराष्ट्रामध्ये गोंधळ उडतो. या पुस्तकासाठी अनेक इतिहासकारांना जबाबदार धरलं जातं. त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रमुख नाव असतं. बाबासाहेब पुरंदरेंना बाबा पुरंदरे, बाब्या पुरंदरे, बम पुरंदरे अशा नावाने बोललं जातं. त्यांच्या मृत्यूपश्चात देखील घाणेरड्या भाषेत चुकीचं लिहिलं जातं. शरद पवारांचेच एक समर्थक असलेले अंकुशराव उर्फ बाबूराव कदम यांच्या कुठेही न खपणाऱ्या लोकपत्र या दैनिकामध्ये अत्यंत घाणेरड्या भाषेत माहिती लिहून येते. त्या संपादकाला कोणी बोलायला जात नाही, कोणी विचारायला जात नाही आणि शरद पवार या कदमांना आणि अशा विचारांना समर्थन देत असतात. आपण जाऊया थेट त्याच विषयावर ज्यासाठी मी बोलायला आलो आहे. 5 जानेवारी 2004चा तो दिवस, ज्या दिवशी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूटवर हल्ला होतो. या हल्ल्यामध्ये जवळपास 1,30,00,000 रुपयाचं नुकसान या भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूटचं होतं. त्यात गणपतीची मूर्ती फोडली जाते, अनेक पुस्तकांचं नुकसान केलं जातं, काचा फोडल्या जातात, कपाटं तोडली जातात, प्रचंड नासधूस होते आणि याद्वारे निषेध व्यक्त केला जातो अमेरिकेतल्या जेम्स लेनचा. कोण हा उपटसुंभ अमेरिकेतला जेम्स लेन, ज्यानं संदर्भ दिला इथला, अभ्यासाला कदाचित संदर्भ घेतला असेल पण या विकृतीचा संदर्भ इथला नसतो.
हे कोणीही लक्षात घेत नाही आणि भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूट फोडलं जातं. याला जबाबदार धरलं जातं बाबासाहेब पुरंदरे यांना, आणि बाबासाहेब पुरंदरेंनीच ही खोटी माहिती जेम्स लेनला दिली असा एक सार्वत्रिक समज करून देण्यात येतो. आता आपण काही गोष्टी बघणार आहोत ज्याद्वारे स्पष्ट होईल की यात बाबासाहेब पुरंदरेच काय, महाराष्ट्रातल्या कोणत्याही इतिहासकाराचा कसलाही संबंध नव्हता. एक पत्र मी तुम्हाला दाखवतोय. ते पत्र 5-6 लोकांनी सह्या करून दिलेलं आहे आणि 10/11/2003 म्हणजे हल्ला होण्याच्या आधी 4 महिने हे पत्र लिहिलं गेलं आहे. 10/11/2003, माफ करा 4 महिने नाही, 45 दिवस आधी लिहिलं गेलेलं आहे. 2003च्या 11व्या महिन्यात 10 तारखेला लिहिलेल्या या पत्रावर सह्या आहेत पुण्याचे तत्कालीन खासदार प्रदीप रावळ, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, इतिहासाचे अभ्यासक सदाशिव शिवदे, इतिहासाचे मोठे अभ्यासक ज्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे ते जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर, इतिहास अभ्यासक डॉक्टर वसंत मोरे, इतिहास अभ्यासक वसंत मोरे, पुण्यात दुसरेच मोरे फेमस आहेत, आणि अभ्यासक गजानन मेहेंदळे. एवढ्या सगळ्यांनी मिळून एक पत्र, 7 जणांची नावं त्या पत्रावरती आहेत. 10/11/2003 ते पत्र पुन्हा बघा. मी जाणीवपूर्वक सांगतोय की नीट ते पत्र प्रत्येक ओळ वाचता यावी असं दाखवावं. एक पत्र लिहिलंय, ते लिहिलंय मंजर खान यांना, जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसचे प्रमुख आहेत. मंजर खान, नवी दिल्लीमध्ये त्यांची प्रेस आहे आणि त्या प्रेसचे प्रमुख मंजर खान आहेत. त्यांना पत्र लिहिलं गेलं आहे आणि या पत्रामध्ये माहिती काय सांगितली आहे की तुमच्याकडून एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेस विभागाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. या पुस्तकात अत्यंत घाणेरडी भाषा वापरली आहे जी कधीच समर्थनीय असू शकत नाही. हे पुस्तक वापस घ्यावं अशा स्वरूपाचं पत्र या 7 व्यक्तींनी 2003 मध्येच लिहिलं आहे, 11व्या महिन्यात, आणि ज्याचं उत्तर देखील लगेच आलंय. मंजर खाननी या सगळ्यांना उत्तर पाठवलंय. ते 21/11/2003 रजिस्टर्ड पोस्टानी म्हणजे टपालानी हे पत्र पाठवलंय 10 आणि त्याचं उत्तर 21 पाठवलं गेलेलं आहे, 21/11/2003 आणि त्यात मंजर खान हे क्षमा मागतायत, सरळ सरळ महाराष्ट्राची माफी मागतायत, याविषयी आमचा हेतू स्वच्छ सांगतायत आणि हे पुस्तक आम्ही वापस घेतलं आहे, ते महाराष्ट्रात कुठंही वितरित होणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. 2003 हे पुस्तक वापस घेतलं गेलं. त्याच्या आधी तक्रार केली गेली. तक्रार करते बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे, जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे, निनाद बेडेकर, प्रदीप रावळ ही सगळी मंडळी आहेत आणि या सगळ्या मंडळींनी मिळून तक्रार केल्यानंतर हे पुस्तक वापस घेण्यात आलं. पुस्तक वापस घेतल्याच्या 44 दिवसानंतर भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूटवर हल्ला होतो. पुस्तक वापस घेतल्याच्या 44 दिवसानंतर आणि या हल्ल्याची जबाबदारी ब्रिगेड स्वीकारते. ब्रिगेडच्या मागे ब्रेन कोणाचं, ब्रेन आणि ब्रिगेड कसं काम करतंय याचा अंदाज, खात्री महाराष्ट्राला आहे. शरद पवारांनी जाणीवपूर्वक काही माणसांच्या करवी हे इतिहासकार बदनाम होतील याचीच व्यवस्था बघितली. हा विषय आज सांगायचं कारण असं की राज ठाकरेंच्या भाषणानंतर मी बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला याचा मला अभिमान आहे असं शरद पवार सांगतात आणि पुन्हा बाबासाहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. मला तो फोटो पुन्हा दाखवायचा आहे. शरद पवारांनी बाबासाहेबांचा सत्कार करतानाचा तो फोटो आहे. आधी बाबासाहेब शरद पवारांना चूक वाटत नव्हते. बाबासाहेबांनी सांगितलेले विषय, मांडलेले विषय आपल्या राजकारणासाठी उपयोगाचे नाहीत याची जाणीव शरद पवारांना होते
आणि त्यानंतर शरद पवार बाबासाहेबांच्या बदनामीचं सत्र सुरू करतात. याच्या आणखी काही घटना आहेत. या घटनांच्या बद्दल कदाचित बाबासाहेबांचे चिरंजीव जास्त स्पष्टपणे सांगू शकतील की त्याच घटनांच्यामुळं हा बाबासाहेबांना विरोध होतो आहे का. बाबासाहेबांची बदनामी हे शरद पवारांचं षडयंत्र होतं आणि ते षडयंत्र राजकारणाच्या सोयीसाठी होतं. हे सर्वश्रुत आहे, सर्वांना ठाऊक आहे. बाबासाहेबांची बदनामी केली, त्यांनी मांडलेला इतिहास चूक आहे असं सिद्ध केलं की नव्याने मांडणी करता येते, त्यातून काही समाज घटक इलिमिनेट करता येतात, बाजूला करता येतात. ब्राह्मणांना एकदा शिवाजी महाराजांच्या चरित्रातून हकालून लावलं, बदनाम केलं की वाटेल तशा पद्धतीनं शिवाजी महाराज मांडता येतात आणि त्यातून राजकारणाच्या सोयीची जातीय धार्मिक मांडणी करता येते. हेच शरद पवारांना हवं होतं. शरद पवार नेमकी धार्मिक मांडणी कशी करत आलेली आहेत हे पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. ज्या व्हिडिओत सतत सलग 7, 8, 10 ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी जी माहिती दिलेली आहे त्यावर आपण भाष्य करणार आहोत. पण आजच्या व्हिडिओतली एक गोष्ट स्पष्ट आहे की बाबासाहेबांनी पाठवलेलं निषेधाचं पत्र आणि त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसचं परत आलेलं पत्र, या दोन्ही गोष्टी जाणीवपूर्वक झाकल्या गेल्या, दाबून ठेवल्या गेल्या, ज्यातून बाबासाहेबांची बदनामी एवढं एकमेव सूत्र शरद पवारांचं होतं. मी आज कोणताही अडपडदा न ठेवता शरद पवार हे जातीय राजकारण कसे करत आले आहेत ते तुम्हाला सांगतोय. राज ठाकरेंनी उगाच आरोप केलेला नाही आहे. औरंगाबादमध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान अशी लढाई शिवसेनेनं आणलेली नाही आहे, अजिबात शिवसेनेनं आणलेली नाही आहे. मुस्लिम कॅन्डिडेटला, काँग्रेसच्या मुस्लिम कॅन्डिडेटला पाडण्यासाठी आपल्या समाजवादी पक्षाचा उमेदवार आणून त्याला लढायला समोर लावून हिंदू विरुद्ध मुसलमान अशी पहिली लढाई शरद पवारांनी औरंगाबादेत सुरू केली होती. चंद्रकांत खैरेची जात सांगून पुढच्याच निवडणुकीत त्यांना पराभूत करायला भाग पाडलं होतं. राज ठाकरेंच्याच मुलाखतीमध्ये खैरेंची जात सांगितली गेली होती. शरद पवार जातीचा उल्लेख निवडणुकांच्या तोंडावर अशा खुबेने करतात की ज्यातून जातीय विष पेरलं जाईल, धार्मिक विष पेरलं जाईल. शरद पवारांनी याच हेतूने बाबासाहेब पुरंदरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आपले विषय साधून घेतले. महाराष्ट्रात कधी नव्हे तो एवढा जातीयवाद बोकाळला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून. जातीच्या समोर जाती उभ्या राहिल्या, तेढ पसरलं, वेगवेगळ्या जातींना शिवकालीन आपापले महापुरुष शोधावे लागले. प्रत्येकाने आपापल्या महापुरुषाला पकडण्याचा प्रयत्न केला. अगदी होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण ज्या अभिमानानं आम्ही म्हणायचो, त्या म्हणीत देखील जात घालण्याचं पाप पवारांच्या राजकारणातून होत आलेलं आहे आणि हे सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवारांना आपल्या राजकारणासाठी वापरायचं होतं आणि तोच शरद पवारांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. आणि आज वस्तुस्थिती समोर येऊ लागली की जळफळाट होतोय, राग येतोय, मारण्याची भाषा केली जाते आहे, मरण्याची भाषा केली जाते आहे, अडकवण्याची भाषा केली जाते आहे, हल्ल्याची भाषा केली जाते आहे. हल्ले करून विचार, वस्तुस्थिती दाबता येत नाही ना, ती कधी दाबली जाईल एवढंच पवार आणि पवारांच्या समर्थकांनी लक्षात ठेवावं. नमस्कार.